तर आपल्याला काय पाहायचं आज प्रसंग लेखन तिसरं प्रसंग लेखन आहे. 10वीला आहे प्रसंग लेखन नावाचा प्रश्न असते. तर त्यामध्ये किती मार्काचा असते प्रसंग लेखन प्रश्न? 8 मार्काचा असते. 8 मार्कचा प्रश्न आहे. म्हणजे काय होते, तुमची सवय होते, आजपासून तुम्ही लिहिलं तर तुमचं मराठी वाचन चांगलं होते. विषय काय आजचा प्रसंग लेखनचा बघा, महापूरचे थैमान. काय विषय आहे? आणि कोणते कोणते पॉइंट आपल्याला कव्हर करायचे बघा. महापूरमध्ये आपल्याला काय, आता बघा सध्या पाऊस खूप चालू आहे, पुण्या मुंबईला पण महापूर आलेला आहे. तर पूर आल्यावर काय काय पॉइंट सांगायचे आपल्याला, की नदीला काय आला, खूप पूर आला. त्यामुळं काय झाला, मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला म्हणून नदीला काय आला, पूर आला. आणि लोकांचे टेकडीवर स्थलांतरण, म्हणजे मग काय झालं की नदीला पूर आल्यामुळे लोक कुठं पळायला लागले, टेकडीकडे, वर उंच जिथं पाणी नाही साचायले, खाली पाणी साचायले खूप. माणसे गुरे पाण्यात वाहत जाणे, पाऊस एवढं येऊ लागले की माणसं आणि गुरे ढोरं वाहून जाऊ लागले पाण्यामध्ये. शाळा वाहून गेली, शाळेचं काय झालं, नुकसान झालं, बिल्डिंग पडली. आणि त्यामुळं मनाला कसं वाटलं, विषण्ण वाटलं, म्हणजे खराब वाटलं. आता लोक वाहून जाऊ लागले, मरून जाऊ लागल्यावर चांगलं वाटत नाही. काल आपण अकस्मात पडलेला पाऊस पडला, त्याच्यात मजा आली, ते चांगलं होतं. आजचं कसं सांगायचंय की आज आता एवढा पाऊस पडला की नुकसान व्हायला लागलं, आणि नुकसान व्हायला लागल्यावर काय वाटते, मनाला काय वाटते, विषण्ण वाटते. हे शब्द लक्षात ठेवा, मनाला काय वाटणार आहे, विषण्ण. चला आता मी तुमचं उत्तर चालू करतो बघा आता. आणि आता माझ्या मागे मागे वाचा पहिला पॅसेज. मी वाचलं की वाचा काय. अरे पळा पळा, गावात नदीचे पाणी शिरले, नदीला पूर आलाय, उठा उठा पळा पळा, ही आरोळी ऐकली आणि आमच्या सगळ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. बाहेर येऊन पाहतो तो काय, जोरदार पाऊस कोसळत होता. नदीच्या पाण्याचा लोंढा गावाला गिळत आत शिरला होता. जो तो जीवाच्या आकांताने टेकडीवर पळत होता. आम्हीही तीच वाट धरली. जरुरी पुरते सामान बरोबर घेतले. आता पहिल्या पॅसेज मध्ये काय सांगितलंय की बघा, याला कॉमा इन्व्हर्टेड कॉमा का केलं, कारण असं लोक म्हणू लागले की अरे पळा पळा पळा, नदीचं पाणी कुठे शिरले, गावात शिरले. नदीला खूप पूर आला आणि पाणी सगळ्या गावात शिरले. ही आरोळी म्हणजे काय, लोक ओरडू लागले. आरोळी म्हणजे ओरडणे जोरजोरात. आणि सगळ्यांचा जीवांचा त्यामुळे काय उडला, थरकाप उडला, म्हणजे सगळेजण घाबरले. आणि घाबरून बाहेर येऊन पाहिलं तर काय की खूप जोरजोरात पाऊस पडायला, नदीचं पाणी गावामध्ये शिरलंय. नदीच्या पाण्याचा लोंढा गावाला गिळत आत शिरला होता, म्हणजे खूप जोरात आलता पाणी मध्ये. जो तो जीवाच्या आकांताने कुठं पळू लागला, टेकडीवर पळाला. गावाच्या बाजूला टेकडी असेल, तिथं पाणी नसेल कमी, उंच असल्यामुळं. आम्ही ही तीच वाट धरली, म्हणजे आम्ही पण तिकडच निघालो. कुठं निघालो आम्ही पण, टेकडीकडे. आणि टेकडीवर जाताना सोबत थोडंसं कोणतं सामान घेतलं, जरुरी पुरते, म्हणजे खायचं प्यायचं सामान घेतलं सोबत. चला आता पुढचा पॅसेज वाचा. घराबाहेर निघालो, तोवर पाण्याचे लोंढे आमच्या घराला वेढत होते. त्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सगळेच भयानक. ते घराबाहेर बाहेर येईपर्यंत पाणी अजूनच वाढलं होतं. पाण्याचा लोंढा कुठपर्यंत आलता, आमच्या घरापर्यंत आलता, म्हणजे घरापर्यंत पाणी शिरू लागलं. आणि बाहेर निघाल्या नदीचं पाणी पण यायले, अजून सोबत काय आले, त्यातल्या त्यात मुसळधार पाऊसही आहे. आणि कडकड कडकड वरून विजाही पडायल्यात, म्हणजे सगळंच वातावरण कसं झालं, भयानक झालं.
पुढे बघा. तेवढ्यात आमची सखू मावशी पाण्यात ओढली गेली. आईने टाहो फोडला. टाहो फोडला म्हणजे असं काही फोडणे नसते, तर जोरात रडायला लागले की त्याला टाहो फोडला म्हणतात. कारण सखू मावशी म्हणजे आईची बहीण. आईची बहीण जर पाण्यात वाहून जाऊ लागली तर आई तर रडणारच. तर आई जोरजोरात रडू लागली, त्यालाच काय म्हटलं, आईने टाहो फोडला. थोड्याच वेळात झोपड्या, मातीची कच्ची घरे, गुरेढोरे पाण्याच्या प्रवाहात वाहताना दिसू लागली. सगळीच स्थिती भयानक होती. त्यात वीज गेलेली म्हणजे लाईट गेली. प्यायला पाणीच नव्हते. आता सगळीकडे पाणी असूनही बघा प्यायला पाणी नाही, कारण ते घाणेरडं पाणी, पूर्ण पुराचं पाणी घाणेरडं असते, ते काय पिता येत नाही, काही नाही. आसऱ्यासाठी कोरडी जागा नव्हती. कुठं आडोसा घेऊन थांबावं म्हणलं तर, कारण वरूनही पाऊस पडायलाय, खालूनही नदीला पाणी सुटले, त्यामुळे थांबायला सुद्धा कुठं कोरडी जागाच नव्हती, सगळीकडे ओल्लं ओल्लंच होतं. सगळेच दयनीय नजरेने इकडे तिकडे बघत होते. धावत पळत आम्ही टेकडीवर पोहोचलो. देवळाचा आसरा घेतला. टेकडीवर देऊळ होतं म्हणजे मंदिर होतं, त्या मंदिरात हे जाऊन बसले. पण पावसाच्या माऱ्यापुढे कोणाचाच निभाव लागत नव्हता. वयोवृद्ध माणसे, रुग्ण आणि तान्ही बाळे यांचे आता कसे होणार. वयोवृद्ध माणसे म्हणजे म्हातारी माणसं, रुग्ण म्हणजे पेशंट ज्यांना रोग आहेत, आणि तान्ही बाळे म्हणजे एकदम लहान लहान लेकरं, यांचं आता कसं होणार एवढा पाऊस वगैरे यायला. सर्वांनाच काळजी लागून राहिली होती. काही वेळाने शासनामार्फत अन्नाची पाकिटे, औषधे, पिण्याचे पाणी आणि ब्लँकेटचा पुरवठा झाला. असं जिथं खूप पाऊस वगैरे पडते तर सरकारवरून हेलिकॉप्टरनं वगैरे खायचे पॅकेट फेकतात, खायचे पदार्थाचे, औषधाचे पॅकेट फेकतात, ब्लँकेट वगैरे फेकतात लोकांना, पांघरण वगैरे. थोडेसे हायसे वाटले. हायसे म्हणजे बरं वाटलं थोडं, की खायला प्यायला भेटलं, औषधं भेटली, पांघरण वगैरे भेटलं. मी माझ्या मित्रमैत्रिणींसह स्वयंसेवक व्हायचे ठरवले. स्वयंसेवक म्हणजे मनानं, स्वयं म्हणजे मनानं, सेवक म्हणजे सेवा करणे, म्हणजे जे लोक मथारे वगैरे आहेत त्यांना औषध देणं, लहान लेकरांना वगैरे सगळं सांभाळणं, हे करायचं ठरवलं. अन्न पाणी वाटणे, औषधे देणे इत्यादी कामे आम्ही मनापासून केली. दुसऱ्या दिवशी पूर ओसरला. ओसरला म्हणजे कमी झालं नदीचं पाणी. नदीच्या किनाऱ्यावर दलदल झाली होती. सगळं गाळ बाहेर येते, पाणी चिखल वगैरे, त्याला दलदल होत. आणि प्रचंड प्रमाणात कचरा पसरला होता. सगळा कॅरी बॅग कचरा वगैरे गोळा होतो. कुजलेल्या कचऱ्यात मेलेली जनावरेही होती.
जे गाई म्हशी वाहून गेलते ते मेलेले त्यांचे मडे होते. त्यांची दुर्गंधी सगळीकडे पसरली होती. दुर्गंधी म्हणजे वास, खराब वास. सुगंध चांगल्या वासाला म्हणतात, खराब वासाला दुर्गंध म्हणतात. जेमतेम शाळेत पोहोचलो. जेमतेम म्हणजे कसं बस, मेहनत करून कसं बस पोहोचलो. पण तेथेही वाईट स्थिती होती. मुसळधार पावसामुळे शाळेतील वह्या पुस्तकांचा लगदा झाला होता. कागद असा पूर्ण भिजून कसा होते, वह्या ओल्या जाऊन असा पूर्ण लगदा झालता, कागदाचा गोळा झालते. ते सगळे पाहिल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुढे पूर ओसरला. पण मातीत मिसळलेला भाजीपाला, नदीचा गाळ आणि गढूळ पाणी पाहून सगळेच विषण्ण झाले होते. सगळे विषण्ण झाले होते म्हणजे सगळे दुःखी झाले होते. मेलेले जनावर वगैरे पाहून सगळीकडे वास झालता, सगळीकडे खराब परिस्थिती होती. परत एकदा सांगा मला, हे काय होतं याचं, या प्रसंग लेखनाचा विषयाचं नाव काय होतं? वाचा सगळेजण, वाचा. सगळेजण वाचा नाव. महापूर म्हणजे मोठा पूर आला गावामध्ये आणि मग हे थैमान घातलेलं सगळं सांगितलं. सगळे खराब खराब गोष्टी झालेल्या सांगायच्या.